सकाळी उठल्या बरोबर तर मी पिऊन घेतो दूध, हा गडी पिऊ राहिला तर चाय. मग काय आपलं पॉवर बँक घेतलं, निघालो यांच्या संग पोहाले. आपल्याला काही पोहता येत नाही भाऊ, खाली मी यांच्या संग जाऊन फकाल्या करत होतो. इथलं वातावरण तर एकदम तळगा होतं आणि इथली विहीर तर बेटा मी काय सांगू, तुम्हीच पाहून घ्या ना. भिडले ना मग हे कपडे काढाले. सगळ्यात पहिले तर ज्ञानूच गेला रे बा. मग आपला मारुती कायचा ऐकते, गड्याने दिलं ना मग भिडून बम मावल करू राहिले ते लेकायचे दोघे जण. झालं मग यांचा कार्यक्रम, भाऊ आणि ज्ञानूले पाठवून दिलं घरी. आम्ही दोघं भूत बी निघालो मग कन आम्ही काही घरी गेलो नाही, आम्ही डायरेक्ट आलो सोनियन मोनीले सोडाले. काऊन की आपल्याला यांना न्यायचं होतं वावरात चरायला. पहिले तर गड्यानं सोनियन मोनीले पायपानं धुतलं. आम्ही पण टोपी गिपी घालून निघालो मग यांच्या संग वावरात. मारुतीनं मोनीले पकडलं आणि मी सोनीले पकडलं. मी म्हणलं माता मावले कुठं पाहू नको, पैशीन तर मला संग नेऊ नको. बिचारी सोनी शांत आहे, ना कुठं थांबे ना कुठं पय, मस्त मुंडी हलवते मांग टुमुंग टुमुंग. फायनली आम्ही वावरात आलो. मारुतीनं मस्त या दोघांनी लिंबाच्या झाडाखाली बांधलं. या दोघा जणांना चारा गिरा टाकला. आम्हाला दिसलं मग आंब्याचं झाड. तुमचा भाऊ काय ऐकते का, मारला बा गोटा. मी म्हणलं एकदम गोळबुटो आंबा पडेल. पाहिलं तर खट्ट्याटक कैराच होता रे बा. दत्ता भाऊ मग आम्हाला घ्यायला आला. गड्याचं नशीब एवढं चांगलं की गड्याचा आंबा पिकेल. मग घरी आल्यावर आम्ही मस्त जेवण खाऊन केलं. आम्ही सगळेजण कोणत्या गुफामध्ये गेलतो हे दाखवणार तुम्हाला दुसऱ्या पार्ट मध्ये. चला पट्टो भेटू नंतर.